हॅलो, हाय, नमस्कार. मी सारिका तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर खूप दिवसापासून ब्लॉग नव्हता काढला कारण की वेळच मिळत नव्हता. आणि माझं बाळ 5 महिन्याचं झाल्यानंतर मी माहेरी गेली. 15 दिवस राहिली. 15 दिवसानंतर परत आली आता. आणि त्यानंतर लगेच दिवाळीचं आवरायचं काढलं. आणि कसं आहे ना, तिकडं पण खूप बघण्यासारखं होतं, पण कसं मोबाईल म्हणजे कॅमेरा शूट करायचा प्रॉब्लेम, कारण की एकटी कसे मी मॅनेज करू ना. माझ्या घरात पण तेच प्रॉब्लेम होतं, शूट करायलाच कोणी राहत नाही. मी स्वतः इथं फोन ठेव, तिथं फोन ठेव असं चालू राहतं. त्याच्यामुळं कधी कधी ना असं प्रॉब्लेम होऊन जातो का, मग त्या जमतच नाही करायला. चला तर म्हटलं, चला आता दिवाळीचं पटकन आवरून घेऊ. त्यानंतर वरती हॉलचं काम, कलर काम चालू करायचं होतं. म्हटलं चला पटकन बिछाना आवरून घेऊ, कारण की रात्री पण उशीर झाला होता. सगळं बेड वगैरे आवरून घेतलं. 2 वाजले ते आम्हाला रात्री झोपायला. त्याच्यानंतर उशीरच झाला उठायला पण. तर म्हटलं आता ते काका येतील कलर द्यायला, तर पटकन साफसफाई करून घेऊ, बिछाना उचलून घेऊ. झाडझटक पण बाकी होती. आणि शूट करायचंच प्रॉब्लेम होतं, त्याच्यामुळं मला ब्लॉग टाकायला पण जमत नाही. हे माझं पार्लर आहे, छोटं घरगुती पार्लर आहे, ते पण चालू होतं. म्हणजे एक साथ सगळेच कामं चालू होते. दिवाळीचं आवरणं, त्याच्यानंतर बाकीचं पण बाळाला बघणं, आणि पार्लरचं पण. पार्लर थोडे दिवस बंदच केलं होतं, कारण की बाळाची तब्येत कधी ठीक राहायची कधी नव्हती राहत. त्याच्यामुळं पार्लर बंदच करेल होतं आणि रक्षाबंधनपासून चालू केलं. तर माझं ते पण चालू आहे आता, पार्लरचं पण काम चालू आहे. आता दिवाळीमुळं थोडी गर्दी आहे. आणि घरगुती पार्लर आहे. मी तुम्हाला नक्की मला कमेंट करा, नक्की मी एखाद दिवशी नक्की तुम्हाला माझं पार्लर दाखवेल. छोटंसं आहे, घरामध्येच आहे, कारण की मुलांकडं पण लक्ष आणि घरातले कामं पण आणि पार्लरचं पण. 3 वर्षापूर्वी मी कोर्स केला होता, त्याच्यानंतर थोडंसं टाकून दिलं आहे माझ्या मिस्टरांनी घरामध्येच, आणि मग ते पण चालू आहे आता. मला कमेंट करा, मी नक्की दाखवेल तुम्हाला माझं छोटंसं पार्लर. आता ते पण चालू आहे. आणि दिवाळीचं पण आवरणं, बापरे, दिवाळी पण तोंडावर आली. आता कसं आवरायचं, काय आवरायचं, हे तर मला खूपच टेन्शन आले. पण मदत भरपूर आहे, म्हणजे जाव आहे माझी बहीण आहे, आम्ही तिघी जरी असली तरी म्हणजे फॅमिली पण खूप मोठी आहे ना, त्यामुळं एवढ्यांचं काम भरपूर असतं. अजून पुढं तर खूपच काम आहे, दाखवते मी तुम्हाला. म्हणजे इतका सारा पसारा आहे, तो कसा आवरायचा. आता हे बघा किती पसारा पडला आहे. कलरिंगचं काम झालं आहे इथं, आणि बाकीचं चालू बेडरूमचं कलरिंगचं काम. त्याच्यानंतर लगेच रात्रीच्या वेळेस आम्ही हे फराळाचं करायला घेतलं होतं. आणि माझ्या मुलीची मदत खूप मिळते, कारण की म्हणजे ती इतकी मन लावून करते ना, आणि इतकी मस्त करंजी आली, त्यामुळे तिला इतकं नवल झालं ना. खूप साऱ्या करंज्या केल्या तिने, म्हणजे तिनेच भरल्या, तिनेच केलं. आणि मी तळायचं काम केलं, आणि माझ्या बहिणीने लाटून दिलं, तिने भरलं. आणि ती स्वतःची तारीफ स्वतःच करते. एक पण करंजी फुटली नाही तिच्याकडनं. एवढ्या म्हणजे एवढ्या सगळ्या दिसत्या ना करंज्या, सगळ्या तिने बनवल्या. आणि मला म्हणते, मम्मा मी पण तुला शिकून देईल म्हणे. चला तर मग कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग नक्की सांगा, नक्की कमेंट करा. चला, बाय बाय.